तर मित्रांनो, आज 6 जानेवारी 2021 बातमीच्या पलीकडे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे. या सदरात आपल्याला बातम्यांचा धावता आढावा घ्यायचा आहे. चला तर मग सुरू करूया. आपल्या पहिल्या आहेत महत्त्वाच्या बातम्या. त्यात पहिली बातमी आहे स्वीडनचा चीनबरोबर पंगा. आपल्याला माहिती आहे की काही दिवसापूर्वीच, अगदी 3-4 दिवसापूर्वीच युरोपियन युनियनने चीनबरोबर बिझनेस डील म्हणजे की व्यापारी समझोतावर हस्ताक्षर केले होते. आणि त्या अंतर्गत काही जसे की जी टेक्नॉलॉजी आहे 5G किंवा अजून काही व्यापारी आहेत, समझोते आहेत, ते ते झालेले आहेत युरोपियन युनियनबरोबर. आणि चीन त्याचा पुरवठा करणार होता. तर त्यामध्ये स्वीडनने अगदी स्पष्ट शब्दात चीनला नकार कळवलेला आहे 5G टेक्नॉलॉजी घेण्याबाबत. त्याच्यामुळे चीनला एक प्रकारे फाट्यावर मारल्यासारखंच आहे. काही जणांचं म्हणणं आहे की हे अमेरिकेच्या सांगण्यावरून स्वीडनने केलेलं आहे. आपला दुसरा मुद्दा आहे अमेरिकेतील उपासमार. आपल्याला माहितीच आहे की सध्या कोरोनाने अमेरिकेत खूपच हाहाकार माजवलेला आहे. त्यामुळे तिथे अन्न पुरवठ्याचा शॉर्टेज झालेला आहे. आणि जे जास्त गरीब लोक आहेत त्यांना तर याचा खूपच फटका पडलेला आहे. अमेरिकन मीडिया जो आहे त्याच्याप्रमाणे प्रत्येक 6 मुलांमागे एक मूल उपाशी आहे. म्हणजे अमेरिका, आपण त्याला सुपर पॉवर बोलतो, महासत्ता बोलतो, त्यासाठी ही तर खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तिसरा आपला मुद्दा आहे कतार आणि सौदी संबंध. मित्रांनो, ट्रम्प याने कतार आणि सौदीचं वितुष्ट जे आहे ते अखेरीस संपुष्टात आणलेलं आहे. त्यामुळे कतार आणि सौदीने सध्या चांगल्या संबंधांना सुरुवात केलेली आहे. जर तुम्ही वरून जर पाहाल तर हा इराणला एकटं पाडण्याचा डाव दिसतो. कारण तुर्कीवर सुद्धा सँक्शन टाकलेले आहेत, निर्बंध घातलेले आहेत अमेरिकेने. त्यामुळे कदाचित हा उद्देश आहे की इराणवर एखादा स्ट्राईक करून इराणपासून बाकीच्या सगळ्या देशांना तोडण्याचा एक उद्देश दिसतो या पाठीमागे. पुढचा आपला मुद्दा आहे सतपाल सिंग. मित्रांनो, हा सतपाल सिंग हे जे गृहस्थ होते ते मुळात सरदार होते आणि पंजाबी होते. आणि त्याने श्रीनगरमध्ये जमीन घेऊन तिथे ते राहत होते. त्यामुळे काश्मीरमधल्या अतिरेक्यांनी त्यांची काही दिवसापूर्वीच हत्या केलेली आहे. आपण तर ऐकलंच असेल की काश्मीरी पंडितांना कसं पळवलं. तर त्याच दृष्टिकोनातनं असंच पुन्हा हा एक अतिरेकी हल्ला होता. पण आपल्या मीडियाने याला काय एवढा जास्त महत्त्व नाही दिलं, परंतु ही आपल्यासाठी खूपच महत्त्वाची घटना आहे. पुढचा आपला मुद्दा आहे बर्ड फ्लू. मित्रांनो, सध्या या बर्ड फ्लूने भारतामध्ये तर जवळजवळ 8 राज्यांमध्ये खूपच थैमान घातलेलं आहे. आणि अशाच काहीशा घटना इटलीमध्ये सुद्धा झालेल्या आहेत, परंतु त्या 31st दिवशी झाला. त्यामुळे तो तिथे बर्ड फ्लू आहे की नाही हे काय कन्फर्म नाही आहे. पण आपल्या भारतामध्ये मात्र तो बर्ड फ्लू आहे. त्यात काही कावळ्यांच्या, कबुतरांच्या आणि बाहेरून जे मायग्रेशन करून पक्षी येतात त्यांचे मृत्यू झालेले आहेत. पुढचा जो मुद्दा आहे तो कोरोना लस. मित्रांनो, आपण मागेच काही दिवसापूर्वीच म्हणालो होतं की ही कोरोना लस बाहेरचे देशसुद्धा आपल्याकडून मोठ्या प्रमाणात घेण्याची शक्यता आहे. कारण चीनवर आता जगातल्या काही ज्यांच्याकडे थोडीफार एक सद्बुद्धी आहे ते कोणीही चीनबरोबर संबंध ठेवण्यास किंवा त्यांची लस घेण्याला उत्सुक नाही आहेत. आणि त्यापैकीच एक ब्राझील आहे. ब्राझीलने चीनच्या लसीला फाटा मारून भारताकडे लसीची मागणी केली आहे. परंतु भारत सरकारने लसीच्या निर्यातीवरती बंधनं घातलेली आहेत. मित्रांनो, आपला पुढचा मुद्दा आहे ज्योतिषी निरीक्षण. मित्रांनो, ज्योतिषांच्या निरीक्षणाप्रमाणे येणारा जो गुरुवार आहे त्या दिवशी तो जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे ज्योतिषीच्या घडामोडीनुसार. तिथून आता जे काही सध्या ज्या घडामोडी आहेत त्यात अजून गती येईल किंवा वेगळा एक टर्न येईल असा त्यांचा अंदाज आहे, किंवा पुढची दिशा मिळेल गुरुवारपासून. आणि शेवटचा आपला मुद्दा आहे शेअर बाजार. मित्रांनो, काल तर शेअर बाजार अप राहिलेला. आपण त्याला डाऊन बोललो होतो आणि बँकिंग सेक्टरला तेजी बोललो होतो.
परंतु आजसुद्धा कालच्यासारखाच शेअर बाजार असणार आहे. बँकिंग सेक्टरला तेजी असण्याची शक्यता आहे आणि तो अप आणि डाऊन या दोघांच्या रेंजमध्येच घोटमळत राहील. तर आपण आज इथंच थांबणार आहोत. भेटूया उद्याच्या भागामध्ये. आणि तुमच्या कमेंट किंवा प्रतिक्रिया नक्की टाका आणि आमचं डिस्क्लेमर मात्र वाचायला विसरू नका. धन्यवाद.